हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो या यूट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता चौथी स्कॉलरशिप पेपर 1 गणित या विषयामधील वेगवेगळ्या घटकांचा आपण अभ्यास करतो. मागच्या 3 व्हिडिओमध्ये आपण काही घटकांचा अभ्यास केलेला आहोत. आज आपण चौथा घटक मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे हा घटक आपण पाहणार आहोत. या घटकावर परीक्षेमध्ये 1-2 गुणांचे प्रश्न हमखास विचारले जातात. थोडीशी जरी चूक झाली तर संपूर्ण गुण तुमचे जातील. या व्हिडिओमध्ये आपण अंकांची योग्य मांडणी, चढता उतरता क्रम, झिरोवर विचारलेले प्रश्न, 4 ते 5 अंकी उदाहरणे आणि परीक्षेसाठी काही उपयुक्त टिप्स आपण बघणार आहोत. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला आपण आजचा भाग सुरू करूयात. आपला आजचा चौथा घटक आहे मोठ्यात मोठी व लहानात लहानी संख्या तयार करणे. मग आता यासाठी काही आपल्याला उदाहरणे दिली आहेत, ती माहिती दिली आहेत, आपण व्यवस्थित समजून घेऊया. मग तुम्हाला माहित आहे की आपण अंक 2 अंक असू किंवा 2 संख्या असू, त्यातील आपण छोटा अंक कोणता व मोठा अंक कोणता आपण हे इझी पद्धतीने सांगतो किंवा सोप्या पद्धतीने आपण पटकन सांगतो. आणि त्यासाठी आपण लहान व मोठ्या 2 चिन्हांचा वापर करत असतो, है ना. तुम्हाला माहित आहे की 7 हा 5 पेक्षा मोठा आहे, 5 हा 4 पेक्षा मोठा आहे, 2 1 म्हणजे हा कोणता क्रम झाला? मोठ्यापासून छोट्या नंबरकडे चाललो म्हणजे हा उतरता क्रम झाला. आणि याचा चढता क्रम का होईल बरं? 1 2 4 5 7 हा त्याचा चढता क्रम झाला. मग आता दिलेल्या अंकांपासून आपण कोणती संख्या बनवू शकतो? आता इथं किती अंक दिलेले? 1 2 3 4 5 5 अंक दिलेले, 4 5 7 1 2. यापासून आपण सर्वात लहान संख्या पण बनवू शकतो आणि सर्वात मोठी संख्या पण बनवू शकतो. मग सर्वात मोठी संख्या बनायला लक्षात ठेवा, यातील सर्वात मोठा अंक कोणता आहे? 7. मग डाव्या बाजूने आपण सुरुवात करायची. सर्वात मोठा 7 आहे, त्यानंतर 5 आहे, मग 5 लिहायचं, त्यानंतर 4 आहे, 4 लिहिला, त्यानंतर 2 आहे आणि शेवटी 1. मग आता डावीकडून मोठ्या अंकापासून छोट्या अंकापर्यंत म्हणजे उतरता क्रम जर तुम्ही लिहिला, लक्षात ठेवा दिलेल्या अंकापासून सर्वात मोठी संख्या कशी तयार करायची? डाव्या बाजूने उतरता क्रम लिहायचा आणि दिलेल्या अंकांपासून सर्वात छोटी संख्या कशी बनवायची? तर चढता क्रम मध्ये ते अंक लिहायचे. ठीक आहे. आता 0 जर आला म्हणजे दिलेल्या अंकामध्ये जर 0 असेल, मग छोटी संख्या तयार करताना 0 1 नंबरला आला तर प्रॉब्लेम होईल ना. जसे पहा 2 5 0 7 यामध्ये जर आपण 0 1 नंबरला घेतला, नंतर 2, नंतर 5 आणि नंतर 7, ही 4 अंकी संख्या तयार नाही झाली. 257 म्हणजे ही तर फक्त 3 अंकी संख्या तयार झाली. मग यासाठी काय करायचं? डावे बाजूपासून 0ला 2 नंबर लिहायचं आणि त्याच्या आधी लिहायचं म्हणजे 2 इकडं आणि 0 इकडं. मग तो नंबर काय मिळेल आपल्याला? 2057. ठीक आहे, लक्षात ठेवा 2057. आणि मोठी संख्या आपण काढू शकतो 7 5 2 0. उतरत्या क्रम मध्ये लिहायचं 7 5 2 0 0 7520. आता विशिष्ट अंकी सर्वात मोठ्या संख्येत प्रत्येक अंक 9 असतो. म्हणजे पहा, एक लक्षात ठेवा, सर्वात मोठी 1 अंकी मोठी संख्या 9, त्यानंतर सर्वात मोठी 2 अंकी मोठी संख्या 99, 3 अंकी मोठी संख्या 999, 4 अंकी 9999, 5 अंकी 99999. हे लक्षात ठेवा. फक्त त्यामध्ये 9 हा अंक वाढत जातो. 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी, 4 5, 1 डिजिट, 2 डिजिट, 3 डिजिट, 4 डिजिट, 5 डिजिट. आणि त्याचप्रमाणे आपण छोटी संख्या पण सांगू शकतो. सर्वात छोटी 1 अंकी कोणती आहे? 1. त्यानंतर त्याच्यामध्ये 0 अंक वाढवत जायचा. 2 अंकी कोणती आहे? 10. 3 अंकी काय आहे? 1 0 वाढवला 100. 4 अंकी काय आहे? 1000. 5 अंकी काय असणार आहे? 10,000. 1 डिजिट 1, 2 डिजिट स्मॉलेस्ट नंबर 10 असणार आहे, 3 डिजिट स्मॉलेस्ट नंबर 100, 4 डिजिट 5 डिजिट. अशा प्रकारे आपण 0 वाढवत जाऊन ती संख्या बनवू शकतो आणि इकडे 9 वाढवत जायची. ठीक आहे. त्यानंतर पहा
3 किंवा 4 अंक दिले असता सर्वात मोठी व सर्वात लहान 4 अंकी किंवा 5 अंकी संख्या तयार करणे. आता कसं पहा, उदाहरणार्थ आपल्याकडे 4 अंक दिलेले 5 6 3 1 आणि ते म्हणले यापासून सर्वात मोठी 5 अंकी संख्या तयार करा आणि सर्वात छोटी 5 अंकी संख्या तयार करा. पण आपल्याकडे तर 4च अंक आहे. जर याला आपण उतरत्या क्रमामध्ये लिहिलं 6 5 3 आणि 1, 6 5 3 1, पण इथं 4 अंकी संख्या बनली ना. पण आपल्याला जर 5 विचारली त्यांनी, मग सर्वात मोठा अंक कोणता आहे 6, तो डबल लिहायचा. लक्षात ठेवा, डाव्या बाजूला तो परत पुन्हा डबल लिहायचा इथं. मग काय नंबर बनला 66,531. ही संख्या 5 अंकी संख्या आहे, पण ती दिलेल्या 4 अंकांपासून बनली. मग काय करायचं, उतरता क्रम लिहायचा आणि सर्वात मोठी संख्येला डबल लिहायचं इथं डाव्या बाजूला. आणि यापासून सगळ्यात छोटी संख्या काय मिळेल बरं आता, मग चढता क्रम लिहा बरं. 1 3 5 6 आणि डाव्या बाजूचा अंक कोणता आहे 1, त्याला डबल लिहायचं. म्हणजे ते काय झालं 11,356. फक्त झिरो असल्यावर लक्षात ठेवा, त्याला डाव्या बाजूला 1 नंबर नाही ठेवायचं, त्याला 2 नंबरला ठेवायचं झिरोला नेहमी. ठीक आहे. अशा प्रकारे 4 अंकी दिली तर आपण 5 अंकी तयार करू शकतो, 3 अंकी दिली तर आपण 4 अंकी करू शकतो तयार. फक्त चढता क्रम जर असेल तर छोट्या संख्येला डबल लिहा, उतरता क्रम जर असेल तर मोठ्या संख्येला डबल लिहा. म्हणजे तुम्हाला मोठी संख्या इथं मिळेल आणि इथं छोटी संख्या मिळेल. मोठ्या संख्येला काय करतो आपण उतरता क्रम लावतो अंकांचा, आणि छोटी संख्येला आपण काय करतो चढता क्रम लावतो. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय दिलं पहा, दिलेल्या अंकांपासून सर्वात मोठी समसंख्या तयार करताना एकक स्थानी 0 2 4 6 हे अंक येतात व सर्वात मोठी विषम संख्या तयार करताना 1 3 5 7 किंवा 9 हे अंक येतात. तुम्हाला माहिती की समसंख्या म्हणजे एकक स्थानी कोण असतो 0 2 4 6 8. मग दिलेल्या अंकांपासून जर आपल्याला समसंख्या बनवायची आहे, मग त्याच्या एकक स्थानी हेच अंक येणार आहे ते जर दिलेले असतील तर. आणि जर आपल्याला विषम संख्या बनवायची आहे मोठी किंवा छोटी, तर त्या एकक स्थानी काय असेल 1 3 5 7 9 हे अंक असतील. तर चला आता या घटकावर आधारित आपल्याला 11 प्रश्न दिलेले, ते 11 प्रश्न आपण सोडवूयात. सरावासाठी प्रश्न स्वाध्यायामधला पहिला प्रश्न आपण पाहतो. 0 2 5 7 9 0 हे ना. आता ना मला जास्त सवय झिरोच बोलण्याची ना, त्यामुळे समजून घेत जा तुम्ही. आता इथं 0 म्हणजे 0. हे अंक एक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती. आता पहा किती अंक आहे 1 2 3 4 5. तर 5 अंकापासून 5 अंकी संख्या तयार होणार आहे. मग सर्वात कोणती सांगितली लहान म्हणजे चढता क्रम. मग 0 2 त्यानंतर 5 7 9. पण इतर 4 अंकी संख्या तयार झाली, 0 आला ना. मग 0 आल्यावर काय करायचं, फक्त या दोघांची आदला बदल करायची, म्हणजे 2 इकडं 0 इकडं करायचा, बाकी जसं तसं. मग काय संख्या बनली 20,579. मग कुठे आहे पहा बरं ऑप्शन मध्ये 20579 20579 म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला उत्तर आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे 60854 हे अंक एक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या यामधील फरक किती. सर्वात मोठी म्हटल्यावर काय करणार आपण चढता क्रम का उतरता क्रम लावणार, बोला. यस, उतरता क्रम लावणार है ना. मग सर्वात मोठी कोणती याच्यामध्ये 8, त्यापेक्षा छोटं कोण इथं 6, मग 5 4 आणि मग 0. आणि चढता क्रम आपण घेऊ. आता चढता क्रम घेताना मग 0 2 नंबरला घेऊ आपण, मग त्यापेक्षा थोडा मोठा कोण आहे 4. मग 4 आधी घ्या आणि 0 नंतर घ्या. 4 0 5 6 8 5 6 8 म्हणजे ही सर्वात मोठी संख्या तयार झाली आणि सर्वात छोटी संख्या तयार झाली. पण आपल्याला काय विचारलं यातील फरक किती. कधी तुम्हाला फरक विचारतील, कधी त्यांची बेरीज विचारतील. आता करा यांची सबट्रॅक्शन. मग हे बनलं 10, हे बनलं 3. मग 10तून 8 गेल्यावर 2, 3तून 6 जात नाही म्हणजे हे 13 आणि हे 4. 13तून 6 गेले किती येणार आहे. मग इथं लक्षात ठेवा 13तून आपण 6 काढतो, वजाबाकी पण तुम्हाला यायला पाहिजे का नाही. मग 13तून 6 गेल्यावर किती येतात 7.
परत 4 मधून 5 जात नाही, हे 14 आणि हे 5 होणार. 14तून 5 गेले 9, हे 5तून 0 गेले 5 आणि 8तून 4 गेल्यावर किती 4, म्हणजे 45,972. 45,972 पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. तिसरा प्रश्न आपण पाहूया. 7, 3, 2 या अंकांचा वापर करून तयार होणारी 5 अंकी सर्वात मोठ्या संख्येचे योग्य वाचन कसे कराल? आता दिले 3च अंक आणि विचारली 5 अंकी संख्या, पण कोणती सर्वात मोठी? मोठे म्हणजे आपण कोणता क्रम लावतो? मग उतरता क्रम लावतो. मग 7, 3 आणि 2, मग हे तर बनलं 732. काय बनले? 732 बनलं. पण आपल्याला 5 अंकी पाहिजे, इथं 3च अंक आहे. मग सर्वात मोठ्या संख्येला डाव्या बाजूला एकदा लिहिलं तर ती 4 अंकी संख्या तयार झाली. अजून एकदा लिहिलं तर 5 अंकी संख्या तयार झाली. मग काय भेटले ते 77,732. इथं एकदा वापरून असं काही सांगितलेलं नाही, मग त्यामुळे आपण रिपीट घेऊ शकतो. 77,732. 77,732 पहिलाच पर्याय आपला बरोबर आहे. त्यामुळे पुढचे पर्याय चेक करायची गरजच नाही. ठीक आहे. त्यानंतर पहा 4 नंबरचा प्रश्न. 1 आणि 0 या 2 अंकांचा वापर करून तयार होणाऱ्या सर्वात लहान 5 अंकी संख्या व सर्वात लहान 3 अंकी संख्या यातील फरक किती? पहा बरं का प्रश्न कसा विचारला आपल्याला. 1 आणि 0 यापासून तयार होणारी सर्वात लहान 5 अंकी आणि सर्वात लहान 3 अंकी. सर्वात लहान 5 अंकी काय होणार आहे? आता पहा, 1 लिहा, 1 2 3 4 आणि हा 5 म्हणजे 10,000. सर्वात छोटी 5 अंकी संख्या आणि 3 अंकी सर्वात छोटी 3 अंकी काय बनणार आहे? 100 बनणार आहे, हे का नाही? आणि यांची करा वजाबाकी, कारण की आपल्याला त्यांनी फरक विचारला. काय विचारलं त्यांनी? फरक विचारलं. पहा, 1 आणि 0 या 2 अंकांचा वापर करून सर्वात लहान 5 अंकी संख्या सर्वात लहान 3 अंकी संख्या यांच्यातील फरक. मग 1 आणि 0 पासून सर्वात लहान 5 अंकी संख्या बनली 10,000. सर्वात लहान 3 अंकी संख्या बनली 100. मग याची वजाबाकी करा. मग 0तून 0 गेला 0, 0तून 0 गेला 0. आता हे बनणार आपले 10 आणि हे डायरेक्ट बनन 9. 10 मधून 1 गेलं 9 आणि हे 9, म्हणजे किती बनले ते 9,900. फरक किती येईल? 9,900. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर आहे. 5वा प्रश्न बघूया. 3, 5, 7 हे अंक पुन्हा पुन्हा वापरून तयार झालेली 5 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? मग आता सर्वात मोठी विचारली म्हणजे आपण उतरता क्रम लावतो. मग उतरता क्रम काय होईल? 7, 5, 3. 3 अंकी संख्या बनली, पण विचारली आपल्याला 5 अंकी. मग परत इथं 7 ला रिपीट करा. बहुतेक हा प्रश्न आपला रिपीट झाला. फक्त फरक काय होता? पहा, मागच्या एक्झाम्पल मध्ये 732 होतं आणि इथं 753 मिळेल आपल्याला. 77,753. 77,753. इथं 75,000, इथं 77,000, इथं 77, पण इथं 735 आहे. इथं 553 नाही, 5 डबल झाला, हा नाही चालणार. 77,753 पहिला पर्याय आपला एकदम बरोबर आहे. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न. 6वा प्रश्न काय पहा. 206 हे अंक वापरून तयार होणारे सर्वात लहान 5 अंकी संख्येत 0 हा अंक किती वेळा येईल? मग काय सांगितलं आपल्याला? सर्वात लहान. लहान म्हटल्यावर आपण कोणता क्रम लिहितो? चढता क्रम लिहितो. मग 0, 2, 3. जर आपण 0 1 नंबरला घेतला तर ती 2 अंकी संख्या बनली, म्हणून आपण इथं हे बदलतो, यांचा याला इकडे आणि याला इकडे घ्यायचं. मग हे 206, पण ही 3 अंकी सर्वात छोटी संख्या मिळाली. आपल्याला काय पाहिजे? सर्वात लहान 5 अंकी संख्या पाहिजे. पण 5 अंकी म्हटल्यावर इथं 2 ला वाढवायचं का? नाही, 0 ला वाढून घ्यायचं. मग पहा, मग 5 अंकी पाहिजे ना, मग 2 0 लावा इथं, म्हणजे काय बनणार? 20,006. जर तुम्ही असं केलं, डाव्या बाजूची संख्या जर रिपीट केलं 2 वेळेस, मी काय होईल? मग 22,000 होईल. मग 22,000 लहान आहे का 20,000 लहान आहे? 20,000. 0 जर आले तर 0ला, म्हणजे जितकी तुम्हाला संख्या पाहिजे तितकी अंकी संख्या करा, पण 0ला वाढवा तिथं. मग इथं 0 किती वेळा आला? 3 वेळा आला. म्हणजे आपला पर्याय काय असेल? पर्याय क्रमांक 2, 3 वेळा आला तो. त्यानंतर 7वा प्रश्न. 1, 0, 3, 5, 9 किती आहे? 5 अंकी.
यापैकी प्रत्येक अंक फक्त एकदाच वापरून तयार होणारी 5 अंकी सर्वात मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती? आता पहा बरं का, विषम संख्या विचारलेली आपल्याला. मग विषम संख्या ज्या वेळेस आपल्याला विचारतात तर एकक स्थानी आपलं काय असतो? 1, 3, 5, 7, 9 यापैकी एक अंक पाहिजे. मग आपल्याकडे त्यांनी अंक काय दिले पहा बरं. 3. कोणकोणते अंक दिले? 3, 2, 5, 0 आणि 8. एकदा वापरून काय करायचं आपल्याला? सर्वात लहान म्हणजे आपण कोणता क्रम घेतो? चढता क्रम. मग 0, 2, 3, 5, 8. पण 0 आता इकडं शिफ्ट करा म्हणजे काय संख्या मिळेल आपल्याला? 2, 0, 3, 5, 8. पण आता प्रॉब्लेम काय झाला पहा, यापासून आपल्याला समसंख्या मिळाली पण आपल्याला पाहिजे विषम. मग विषम म्हटल्यावर इथं फक्त आता 2 नंबरला 5 आहे आणि 5 जर इकडे घेतलं तर विषम संख्या बनू शकते. म्हणजे फक्त काय करा, 8 ला इकडं आणि 5 ला इकडं घ्या. 3 ला जर इकडे घेतलं तर 500 होईल ते, है ना, किंवा 800 होईल जर 8 ला शिफ्ट केलं तुम्ही. पण 3 राहून द्या तिथंच. 5 ला आणि 8 ला तुम्ही शिफ्ट करा, अदला बदली करा त्यांची. मग 5 आला, मग एकक स्थानी जर 5 आला म्हणजे ती विषम संख्या झाली. कोणती संख्या झाली? ती विषम संख्या झाली. मग उत्तर काय असेल आपला? 20,385. काय उत्तर असेल आपला? 20,385. मग कुठे येते पहा बरं 20,385. अच्छा, पण आता पहा प्रश्न, सॉरी बरं का विद्यार्थी मित्रांनो, मी प्रश्न व्यवस्थित नाही वाचला, गडबड झाली माझ्याकडून. पण पुढे त्यांनी आज सांगितलं आपल्याला विषम संख्येचा शतक व एकक स्थानाच्या अंकांचा गुणाकार. पहा बरं का, मी कशी गडबड केली तर तशी तुम्ही पण करू शकतात ना. प्रश्न आपण नीट वाचलाच नाही म्हणजे ती जी संख्या तयार झाली त्याच्या शतक स्थानी आणि एकक स्थानचे जे अंक आहे ना त्यांचा गुणाकार लिहायचा. मग एकक स्थानी कोणी? 5. दशक शतक स्थानी कोणी? 3. यांचा गुणाकार किती बरं? 5 त्रिक 15. म्हणजे आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2, 15. 9वा प्रश्न आपण पाहूया. 2 ते 6 हे अंक प्रत्येकी एकदा वापरून 2 ते 6 हे अंक प्रत्येकी एकदा वापरून म्हणजे 2, 3, 4, 5, 6 हे अंक आहे 2 ते 6 प्रत्येकी एकदा वापरून तयार झालेल्या 5 अंकी सर्वात मोठ्या संख्येतील हजार व दशक स्थानी असणाऱ्या संख्यांची स्थानिक किमतीची बेरीज. बापरे, पहा कसा प्रश्न विचारला. आता एक काम करू व्यवस्थित. 2 ते 6 अंक लिहिले आपण. 5 अंकी सर्वात मोठी संख्या तयार करू आपण. यापासून सर्वात मोठी 5 अंकी संख्या काय बनणार आहे? मग आपण उतरता क्रम लावतो. 6, 5, 4, 3, 2. 65,432 ही सर्वात मोठी संख्या तयार झाली. हजार व दशक स्थानी एकक, दशक, शतक, हजार यांची स्थानिक किंमत, या अंकांची स्थानिक किंमतची बेरीज. 5 ची स्थानिक किंमत किती होणार आहे? 5,000. 3 ची स्थानिक किंमत किती होणार आहे? 30. यांची बेरीज. मग 5,000 अधिक 30 म्हणजे 5,030 होणार. 5,030 होणार म्हणजे 5030 कुठं आहे? हे बघा 5030 5,030 हे त्याचं उत्तर येईल. ठीक आहे, चला पुढचं 10वा प्रश्न पाहूया. काय सांगितलं? 2, 8, 6, 4 हे अंक किमान एकदा वापरून तयार झालेल्या 5 अंकी सर्वात मोठ्या संख्येचे हजार स्थानी कोणता अंक येईल? कोण येते? 2, 8, 6, 4. 2, 8, 6, 4 यापासून सर्वात मोठी 5 अंकी विचारली. 5 अंकी बरं का, 5 अंकी. मग उतरता क्रम लावू आपण. 8, 6, 4, 2. इथं 4 अंकी संख्या तयार झाली. आता मोठी 5 अंकी पाहिजे म्हणजे आपण डावी बाजूचा जो अंक आहे त्याला डबल लिहितो, पण 0 असल्यावर डबल नाही लिहित बरं का. मग काय म्हणले? 88,642. पण त्यामध्ये काय सांगितलं त्यांनी? हजार स्थानी कोणता अंक येईल? एकक, दशक, शतक आणि हजार. म्हणजे कोण आलं तिथं? 8. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. आणि शेवटचा आजच्या व्हिडिओतला हा शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, है ना. 4 अंकी सर्वात मोठी संख्या. 4 अंकी सर्वात मोठी संख्या. आता ही विशेष जनरल विचारली. 4 अंकी सर्वात मोठी कोणती आहे? 9999 9,999. व 2 अंकी सर्वात लहान संख्या.
2 अंकी सर्वात लहान 1 अंकी 1 त्याला 0 लावा. मग 2 अंकी काय झाली ती 10. यामध्ये 10 यांची बेरीज किती? मग बेरीज करा. 9 अधिक 0 9 9 आणि 1 10 10 चा 0 हातचा आला 1 9 आणि 1 10 10 चा 0 हातचा आला 1 9 आणि 1 10 म्हणजे 10,009 10,009 पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर आहे. ऐकणी विद्यार्थी मित्रांनो, मग आज आपण चौथा घटक पाहिला, मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे आणि त्यावर दिलेले 11 प्रश्नांचे व्यवस्थित आपण सोडून घेतले आहेत. मग आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ चांगला वाटला असेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि खूप महत्वाचं, तुम्ही प्रॅक्टिस करा. फक्त व्हिडिओ पाहून चालणार नाही, तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. प्रॅक्टिस केली तरच, म्हणजे जितके जास्त प्रश्न तुम्ही सोडवणार आहे तितकी तुमची स्पीड पण वाढणार आहे. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ आपण इथं समाप्त करूया. थँक्यू, धन्यवाद.